तर निश्चितच मॅच आपण पाहतो ती म्हणजेच मुरबी विपक्ष बामणडोंगरी. तर मोठी स्पर्धा आहे, मोठा मंच आहे आणि आजच्या या स्पर्धेमध्ये आम्ही सातत्याने एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने आजच्या स्पर्धेचं शुभागमन झालं, शुभारंभ झाला, अतिशय भव्य दिव्य असा सोहळा पाहायला मिळाला. सन्माननीय आदरणीय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या इथं घोषणाही केल्या गेल्या. पंचांचा इशारा येते, हे वी गो ग्रीन सिग्नल फ्रॉम द अंपायर, फर्स्ट इनिंग ऑफ द सेकंड मॅच, जी की दुसऱ्या फेरीतील लढत आहे. पंचांचा इशारा येईल. गोलंदाज संकेत पाटील आणि फलंदाजीच्या बोल्यावरती आपण पाहतोय संदेश आणि तकदीर. पहिलाचा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. काय घडलंय? कदाचित बामणडोंगरी संघासाठी एक वाईट बातमी मात्र पहिल्याच चेंडूवरती पाहायला मिळाली. पहिलाचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. कदाचित क्षेत्ररक्षक तिथे पॉइंट मध्ये होता, हलक्या हाताने खेळून कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बरोबर चेंडू वेधत गेला क्षेत्ररक्षकाला. पहिला गडी बाद. ही कुणाला जर पावले असेल तर ती गोलंदाज संकेत पाटील आणि टीम मुरबीला. कारण संदेश सारखा फलंदाज मात्र काहीही न करता परतलाय. कुठेतरी वाटलं होतं डावखुराचा फलंदाज संदेश चांगली खेळी करून दाखवेल टीम बामणडोंगरीसाठी, परंतु ज्या पद्धतीने खेळ चालू आहे, अतिशय पहिल्या मॅचपासून आपण पाहिलं की सातत्याने ज्या ज्या धावा झाल्यात त्या धावा चेस झाल्यात. मग लो स्कोरिंग असतील किंवा मगाशीचा 70 धावांचा सामना असेल, परंतु इथून मात्र दव पडेल त्या दवाचा काही फरक पडेल का? इथून मात्र निश्चितच 4 षटकांचा खेळ असेल त्या एका ओव्हरचा काही फरक पडेल का? नवीन फलंदाज अरे नाईक, एक जबरदस्त फलंदाज टीम बामणडोंगरीसाठी उजव्या हाताचा तयार. यावेळेला मात्र निश्चितच पाय उंच करून खेळण्याचा प्रयत्न केला. फलंदाज मात्र निश्चित डेंजर एंडला होता. कदाचित चांगला हा जरा थ्रो झाला असता बॉलर एंडला तर निश्चितच एक धोका मात्र डोक्यावरती निश्चित होता. थ्रो मात्र थोडासा वाईट झाला. त्यानंतर मात्र एक धाव जरूर मिळाली, ती म्हणजेच संघ बामणडोंगरीला. ह्यावेळेला काय फटका सजवलाय? फलंदाजाचं नाव आहे तकदीर. जेव्हा जेव्हा येतो समोरच्या गोलंदाजाची तकदीर बदलून टाकतोय. हा आलाय षटकार. फटका चांगला आहे, धावा देऊन जाईल. पंचांचा इशारा आलाय. चौकार. सातत्याने आलेले चौकार इथं मग धावसंख्येला चांगला आकार देतात. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळलाय. निश्चितच मिडऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. एका धावेने मात्र इथं निश्चितच तकदीर आपलं समाधान मानेल. धावसंख्येला आकार आता मात्र चांगला देण्याचा प्रयत्न केला गेलाय. निश्चितच धावसंख्या आपण पाहतोय 12 वरती पोहोचते.
1 टू गो इन दिस ओव्हर. षटकातील शेवटचा चेंडू बाकी असताना पहिल्या चेंडूवरती विकेट, तदनंतर मात्र हल्ला बोल तकदीरचा. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू थोडासा उसळी देणार होता, त्याला मात्र पूर्णपणे दिशा बदलली आणि हा अतिशय सुरेख देखणा फटका पाहायला मिळाला आर्यनच्या चेंडूफळीतून. हा आलाय चौकार. अगदीच पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या जर पाहिली तर निश्चितच 16 एका गड्याच्या मोबदल्यात. पाहुण्यांची तर शुभागमन झालेलं आहे. त्याच्यामध्ये सुजितभाई ठाकूर दापोळी आणि निश्चितच श्रीकांतजी मुंडे साहेब, सुजितभाई म्हात्रे यांचं इथं शुभागमन झालेलं आहे. आणि श्रीकांतजी आपलंही सहर्ष स्वागत आहे. निश्चित इनिंग ब्रेकमध्ये आपला स्वागत सन्मान केला जाईल, कारण आपण पाहतोय भव्य दिव्य स्पर्धा आहे. बरेचसे प्रेक्षक आपण ऑनलाईनच्या माध्यमातून हजर झालेले पाहतोय. तसेच मैदानावरतीही भरपूर प्रेक्षक पाहायला मिळतात आणि ही स्पर्धा त्याच ताकदीची आहे जी की एक वेळा इव्हेंटच्या माध्यमातून कव्हर केली जाते. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मी पुन्हा एकदा अंतःकरणाने सहर्ष स्वागत करतोय. ऑन स्टेज आपण पाहू शकताय, ऑन स्क्रीन मान्यवर पाहुणे ज्यांची आपल्याला निश्चित रेलचेल पाहायला मिळाली, मांदियाळी पाहायला मिळाली. विकी पाटील यांचा हा पहिलाच चेंडू मात्र निर्धाव जातोय. निश्चितच फिंगर रोल केल्या होत्या. पहिला चेंडूही त्याच ताकदीचा, दुसरा चेंडूही त्याच ताकदीचा. जो तकदीर आतापर्यंत अतिशय चांगली खेळी करत होता तो तकदीर मात्र आता थोडासा शांत झालाय. देर आहे दुरुस्त आहे असं म्हणावं लागेल. विकी पाटील जो की गोलंदाजी आतापर्यंत अतिशय सुवाच्य करतोय, अतिशय सुरेख गोलंदाजी. यावेळेला बॅकफुटवरती जाऊन कट केलाय. निश्चितच फॉरवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये, त्याचा फायदा मात्र अतिशय सुबक करून घेतलाय. तकदीर जास्त उशीर शांत राहू शकत नाही. आलाय चौकार. क्रिकेट क्लब नावेखाडी रामबाग चषक जबरदस्त मॅच. गडी मात्र परतलाय बामंडूर संघाचा. पहिल्यांदा गडी मात्र परताचा संदेश गेला होता. आता मात्र आपण पाहतोय तकदीर जो की अतिशय चांगली खेळी केला होता. एक षटकार 2 चौकार पाहायला मिळाले होते. तकदीर मात्र बाद झालाय. यष्ट्यांच्या मागे चांगला कॅच पाहायला मिळाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय शुभम पाटील. निश्चितच मुरबी संघाला शुभेच्छा आलेल्या त्या म्हणजेच जगन्नाथजी नावडेकर, किशोरजी हंडे, पूजनजी ठाकूर आणि आदेश नावडेकर. उज्जैनवरून हा शुभेच्छा आल्यात. महाकाल त्यांना प्रसन्न होईल जरूर. दरम्यान आपण पाहतोय हा चेंडूही आलाय निर्धाव. अतिशय चांगलं षटक म्हणावं लागेल. कमबॅक केलंय पूर्णपणे मुरबी संघानं. कदाचित पहिल्या षटकामध्ये आलेल्या 16 धावा. त्यानंतर मात्र इथं विकी पाटील पूर्णपणे हतबल करतोय टीम बामणडुंगरीला. हा फटका सजविलाय. कदाचित हा फटका झेल होईल का? झेल होईल का? काय घडलंय, काय घडलंय? अगदीच लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उभा होता. शेवटपर्यंत नजरा ठेवल्या होत्या, परंतु अंतमध्ये काय झालं, शेवटामध्ये काय झालं तर चेंडू हातातून सटकलाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, बट कॅचेस ड्रॉप केल्या. तुम्ही ही कॅच ड्रॉप केली. निश्चितच 2 षटकांचा खेळ मात्र संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या अंती धावसंख्या आपण पाहतोय 21 ऑन स्क्रीन पाहू शकताय. हा फटका आणि त्या पद्धतीने सूर घेतला होता. कदाचित सूर घेण्याची गरज होती का? निश्चितच शेवटपर्यंत चांगली नजर ठेवली होती, परंतु अंतक्षणी टायमिंग साधता आलं नाहीये. झेल मात्र निश्चित सुटलाय. आतापर्यंत आपण जर पाहिलं धावसंख्या आहे 2 षटकांच्या अंती 21, 2 गडी बाद.
तलावरील पक्षी प्राणी आणि सर्व गोष्टींचा समावेश होता. दत्त दत्त नामाचा अवतार आणि अशा दत्त जयंतीच्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतोय. रामबाग चषक 2024 मध्ये आपण आहात. आई एकविरा इव्हेंट्स सुकापूर पनवेल यांच्या माध्यमातून कव्हर केलेली ही स्पर्धा DJ मॅडी यांच्या माध्यमातून काय सुंदर सुंदर गाणी आपण ऐकतोय. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की रामबाग चषकामध्ये सागर शेठ ठाकूर आणि सर्व ठाकूर परिवार यांनी केलेली मेहनत आणि आत्तापर्यंत ज्या पद्धतीने सर्व खेळाडूंनी केलेला खेळ मगाशी आपण बामणडोंगरी संघाकडून जी विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली. यावेळेला बॅटची कडा घेतली, स्टंपच्या मागे पुन्हा एकदा गडी बाद होईल. काय घडलंय? कुठेतरी असं वाटलं होतं की धावसंख्येला आकार मिळेल का? पुन्हा एकदा गडी बाद. आपण पाहतोय गावोगावच्या मानाच्या पालख्या आईमाऊलीच्या भेटीला जाताना पाहतोय. प्रत्येकाची आस आहे, अपेक्षा आहे की आपण आईमाऊलीच्या भेटीला जावं. असं एकमेव तीर्थक्षेत्र आहे आगरी कोल्यांचं की जिथं वर्षातून आपण किमान 5 ते 6 वेळा जातो. पदयात्रा, दिंडी आणि पालखी याच्यामध्ये सर्वात अग्रस्थानी असलेली पहिला आपली पंढरीची वारी, दुसरी असते ती आपली शिर्डीची वारी आणि तिसरी असते ती आपली आई एकविरेची वारी. आणि आपण स्क्रीनवरती पाहू शकतो सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराजांचं दर्शन होतंय. खरोखरच क्रिकेट आणि क्रिकेटचं मादक सौंदर्य सोबत आई एकविरा इव्हेंट्स हे अतिशय सुवाच्य काम. गोलंदाज आपण पाहतोय प्रतीक पाटील, नवीन फलंदाज आपण पाहतोय भानुदास, डावखुरा हाताचा फलंदाज, एक अगदीच घणागती फलंदाज ज्याला म्हटलं जातं. झेल पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. गोलंदाज येईल की क्षेत्ररक्षक येईल? तू की मी की तू, असं करताना मात्र इथं काय घडलंय? जीवनदान मिळालंय. हे मिळालेलं जीवनदान क्रिस गेल सारख्या या बलाढ्य खेळाडूला निश्चितच फायदा देऊन जाईल का? हा खेळाडू इथून मात्र कोणता विध्वंस करेल का? झेल हवेमध्ये, खूप जास्त हवेमध्ये. बघा स्क्रीनवरती पाहू शकताय. अंततः काय घडलं? कॉलिंग चुकलं. गोलंदाजाला वाटलं यष्टिरक्षक येईल, यष्टिरक्षकाला वाटलं गोलंदाज येईल आणि गोलंदाजानंतर यष्टिरक्षकाला वाटलं की आमचा समोरचा जो मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आहे तो येईल. परंतु शेवटी काय झालं? तेलही गेलं, तूपही गेलं, हाती राहिलं धुपाटणं. फलंदाज भानुदास मात्र इथं जिवंत राहील या खेळीसाठी. तयार असेल प्रतीक पाटील. निश्चित गव्हाणचे कुल कॅप्टन रोहन कुल यांच्याकडून शुभेच्छा असतील या स्पर्धेला. तसेच रोहित म्हात्रे गुणसंख्या लेखक त्यांच्याकडूनही शुभेच्छा असतील. फटका चांगला आहे, कदाचित क्षेत्ररक्षक त्या बाजूला येईल का? पुन्हा एकदा झेल दान झालाय. अगदीच चांगली अशी प्रयत्नांची कसोटी लागली होती परंतु निश्चित धावा मात्र देऊन जातील. प्रयत्नांती परमेश्वर म्हटलं आता. धावा येत नसतील, धावा बनवाव्या लागतील. कारण क्रिकेटचं सूत्र आहे जे हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. कारण तुम्ही ज्या वेळेला हुकताना त्यावेळेला समोरचा आपल्या मागचा जो जवळचा व्यक्ती असतो तो आपल्याला बरोबर गाठत असतो. म्हणूनच प्रत्येक चेंडूवरती आपल्याला बामणडोंगरी संघ निश्चित आता काहीतरी नवीन करावं लागेल, काहीतरी नवीन करावं लागेल. मर्याई देवी ट्रस्ट बामणडोंगरी आयोजित भव्य पायदिंडी पालखी सोहळा 2025 उलविनोटची मानाची पालखी पाहायला मिळेल. त्यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, कदाचित मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जाईल बॅक टू द बॉलर. डॉट चेंडू पाहायला मिळेल. जर भानुदास षटकार मारला तर सचिनजी कदम यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा आहे. षटकार पाहायला मिळेल का? सतीशजी कदम यांच्याकडून. फटका फसवलाय पुन्हा एकदा. हा मात्र चेंडू निश्चितच यॉर्कर टाकला होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ज्याला म्हटला होता. तकदीर काय करतोय कदाचित घाईमध्ये होता. आर्यन घाई गडबड होते का? थोडंसं
धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न जरूर चालू आहे. धावसंख्या आपण पाहतोय निश्चितच 25 पर्यंत गेले. 2.4 याचा रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांकडून. कदाचित हा बाद आहे की नाही त्यासाठी विचारलं गेलंय. आपण निश्चित IAQ इव्हेंटच्या माध्यमातून पाहतोय. ऑन स्क्रीन क्लिअर, अगदी क्लिअर प्रक्षेपण पाहायला मिळतंय. डिसिजन आपण ऑन स्क्रीन पाहू शकताय. इट्स क्लिअर, नॉट आउट. बघा आपण ऑन स्क्रीन पाहू शकता. क्लिअर डिसिजन आहे. IAQ इव्हेंटच्या माध्यमातून पहा अगदीच सुंदररित्या कव्हर केलं जातंय. प्रत्येक घडीला कॅमेरामॅनची केलेली ही जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. लाईनवरती बॅट टेकली गेली आता ॲक्शनाला. बेल मात्र उशिरा उडल्यात. नॉट आउट असेल. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. प्रतीक पाटीलचं षटक आपण पाहतोय. आतापर्यंत धावसंख्या पाहिल्या तर 4 खर्ची केल्या आहेत. निश्चितच 1 धाव ह्या चेंडूवरती आलेली आहे. 1 to go इन दिस ओव्हर, जे की प्रतीक पाटील साकारतोय. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 25. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25. फटका चांगला आहे परंतु कदाचित क्षेत्ररक्षकाला शोधत जाईल. क्षेत्ररक्षक तिकडे आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये. 1 धाव मात्र मिळेल. 1 धावेने थोडंसं टार्गेटमध्ये भर जरूर पडेल परंतु ज्या पद्धतीने टार्गेट सजवला गेला होता पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 5 आणि तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या 5. 3 षटकांचा वाजवी खेळ झालाय. 3 षटकांच्या अंती धावसंख्या आपण पाहतोय 3 बाद 26. जाऊया DJ मॅडी. भव्य पायी दिंडी पालखी सोहळा 2025. उलवे नोटची मानाची पालखी बामणडोंगरी ते श्री क्षेत्र एकविरा वेहेरगाव कार्ला पायी दिंडी पालखी सोहळा आपण पाहायला मिळणार आहे. अध्यक्ष श्री सुभाष देवराम म्हात्रे यांच्याशी संपर्क करू शकता. निश्चितच प्रत्येक गोष्टी ह्या आपल्या समाजाच्या माध्यमातून राबवल्या जातात. नवीन गुलजार भानुदास जरी चौकार खेचला तरी सतीशजी कदम यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. निश्चितच चौकारासाठी 300, षटकारासाठी 500 भानुदास यांच्यासाठी. तर शेवटाचे 6 चेंडू बाकी असताना निश्चितच ह्यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. पहिलाचा चेंडू मात्र तटावलाय जरूर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. हा चेंडू पकडला गेलाय की हा चेंडू चाललाय. बिग 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 इट्स अ ह्यूज. यांना विनंती आहे. तसेच जय माता दी दिगोडे संघ दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण यावं. तसेच पॅकर सनी तुपे साहेबांना विनंती असेल आपण यावं. गोट्याबाईने आपल्याला प्रेमाने साथ घातलेली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. 38 सर्कलच्या आतमध्ये फलंदाज जो की ठरत होता कदाचित हानिकारक समोरच्या संघाला तो मात्र ठरलाय बाद. जिज्ज साहेबांनी जी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं भानुदासने एक षटकार लगावलाही होता. असं वाटलं होतं की पुढचे 500 जातील का, अजून पुन्हा ATM रिकामा करावं लागेल का. तदनंतर गोलंदाज सर्वेश मात्र सांगतोय अगर तुम शेर हो तो मैं सवा शेर हो. निश्चितच इथून मात्र कडा मुकाबला पाहायला मिळेल.
निश्चितच 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय. तर धन्यवाद सुजितजी, थँक्यू व्हेरी मच. तर निश्चितच मॅचकडे जाऊया. दोन्ही संघांना आम्ही आमंत्रित केले. पुढच्या मॅचमध्ये निश्चितच नाणेफेकीचा कौल केला जाईल पुढच्या मॅचसाठी, जो काही फ्रेश राऊंड असणार आहे. इथून मात्र मोठी घोषणा असेल. प्रत्येक विकेटसाठी करण गायकवाड यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज सर्वेसाठी विकेट्स येतील की मोठे फटके येतील, संदेश आलाय बॅटिंग ऑर्डर मध्ये. इन ॲट नंबर 6. फटका फसलाय पुन्हा एकदा. 38 सर्कलच्या मध्ये 4 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये काय घडलंय सातत्याने इथं मात्र कॅचेस ड्रॉप केलेत. कदाचित हा मुरबी संघ खेळतोय की कोणता तरी शो मॅचचा कोणता तरी संघ खेळतोय असं मात्र चिन्ह मात्र उभं राहिलंय. सातत्याने ह्या मॅच मध्ये जवळजवळ ही 4थी कॅच ड्रॉप पाहायला मिळाली. बघा आपण ऑनस्क्रीन पाहू शकताय. अगदी सोपी कॅच होती. जज पण चांगली केली होती. एकदा नाही दोनदा नाही तर तिसऱ्यांदा हातातून उडली. कदाचित ओमकार आणि सर्व टीम सांगत असेल की काय घडलंय. सातत्याने ड्रॉप कॅचेस पाहायला मिळतात. त्याच्यामुळे मात्र एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचतील 32च्या घरामध्ये. 33. गोलंदाज तयार आहे या क्षणी. फलंदाज आपण पाहतोय आर्यन नाईक. फटका सजवलाय चांगला, परंतु क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हर्जन मध्ये डीप मधून चेंडू फेकला जाईल तोपर्यंत मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. क्षेत्र जर निवडलं होतं त्या क्षेत्रामध्ये बरोबर क्षेत्ररक्षक होता. आता मात्र इथून मोठी धावसंख्या येणं टीम बामणनगरीसाठी अगदीच अनिवार्य असेल. इट विल बी मॅन्डेटरी. 2 शेवटचे चेंडू कदाचित 10 धावा इथून टाकणं खूप गरजेचं असेल टीम बामणनगरीसाठी. कारण ज्या पद्धतीने ओमकार खेळलाय त्या पद्धतीने कदाचित हे आव्हान खूप मोठं नसावं, परंतु गोलंदाजांचा खूप मोठा भरणा आहे टीम बामणनगरीकडे. विश्वास पूर्ण आहे टीम बामणनगरीला त्यांच्या गोलंदाजांवरती. शेवटाचे 2 चेंडू टार्गेट सेट करणारे पूर्वार्धामधले इनिंग मधले फर्स्ट इनिंग मधले शेवटचे 2 चेंडू. गोलंदाज सर्वेश तयार. फुलटॉस चेंडू होता, चुकीला माफी नाही, परंतु फटका मिस टायमिंग स्ट्रोक झालाय. स्क्वेअर लेग बाउंड्रीकडे क्षेत्ररक्षक आहे. हा फटका तुम्हाला षटकार पोहोचवताना नाही आलं याचं दुःख कायम मनामध्ये राहील. कारण चेंडू जर पाहिला, रिव्ह्यू घेतला गेलाय पंचांच्या माध्यमातून. प्लेयरचा रिव्ह्यू आहे का पंचांचा आहे? पंचांचा. येस, पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला गेलाय. चेक केला जाईल. आयदर इट इज फेअर डिलिव्हरी ऑर नॉट. वेस्ट हाईट चेक केली जाईल. शॉन पथक मात्र आपण पाहतोय. इट्स अ लिगल डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी आहे. तर 1 धाव फक्त येईल, जी की निश्चितच धावसंख्येला आकार देऊन जाईल. धावसंख्या आहे धावपटलावरती 35. शेवटचा चेंडू टार्गेट सेट करणारा चेंडू असणार आहे, जो की फेकला जाईल सर्वेश कडून. फलंदाज आर्यन नाईक साठी काय घडेल? चौकार षटकार एकेरी दुहेरी विकेट येणारा हा शेवटचा चेंडू खूप काही सांगून जाईल टार्गेटमध्ये. अकुट टप्प्याचा होता, त्याला हुक करून ठेवलाय. निश्चित क्षेत्ररक्षक त्या बाजूला मिड विकेट रिजन मध्ये आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसरा वेळेचा प्रयत्न. काय सुंदर थ्रो केला गेलाय. त्या थ्रोच्या मोबदल्यामध्ये फलंदाज आर्यन नाईक मात्र दुसरी धाव करताना बाद होईल. एकत्रित पाहिलं टीम बामणडोंगरी सुरुवातीला थोडीशी ढेपाळली, तदनंतर तकदीर नामक फलंदाज ज्यांनी सुंदर खेळी केली आणि एकत्रित धावसंख्या पाहिल्या 4 षटकांच्या अंती आपल्याला पाहायला मिळाल्या 36 आणि 37 धावांचं टार्गेट असणार आहे. आणि निश्चितच भानुदास मात्रे, तुमचं 500 रुपयाचं पारितोषिक जमा आहे कॉम्बॉक्स मध्ये, ते आपण घ्यायचं आहे अशी विनंती आहे. मॅच संपल्यानंतर घ्या. तर येणाऱ्या हा धावसंख्या टार्गेट 37 जे आहे ते कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल तोपर्यंत आम्ही पुन्हा एकदा जोडलो होते प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिकडे आपल्याला निश्चितच नाणेफेकीचा कौल केला जाईल. आणि दोन्ही मान्यवर आम्ही विनंती करतो सन्मान्य श्रीकांतजी मुंडे साहेब आणि सुजितभाई म्हात्रे, आपणास आपण यावं. आपल्या इथं स्वागत सन्मान केला जाईल. आम्ही दोन्ही मान्यवर पाहुण्यांना विनंती करतोय, सुजितभाई आणि श्रीकांतभाई
दोघांनी यावं, आपल्या इथं स्वागत सन्मान केला जाईल. आणि निश्चितच दिगोडे संघाच्या संघानायक इथं उपस्थित आहेत आणि दोन्ही संघांना विनंती असेल, गोठेगर बी संघ आपण यावं, आपलाही नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आणि दोन्ही मान्यवर पाहुणे सागर शेठ ठाकूर साहेबांना विनंती असेल, श्रीकांतजी भाई आणि सुजित भाई म्हात्रे यांचा स्वागत सन्मान केला जाईल. चेतन शेठ ठाकूर, सागर शेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण ऑनस्क्रीन पाहू शकता. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या मान्यवर पाहुण्यांचं आपण स्वागत सन्मान होताना पाहतोय. आलेले मान्यवर पाहुणे हे आमच्यासाठी देवासमान आहेत आणि निश्चितच ओके धन्यवाद सर. देवासमान असलेले मान्यवर पाहुण्यांचं आपण स्वागत सन्मान करतोय. तसेच सुजित भाई यांचे आपण स्वागत सन्मान करूया. थँक्यू व्हेरी मच आपण आलात. मान्यवर पाहुण्यांची मानदियाळी आज दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळाली, ह्या रात्रीमध्ये पहिल्या रजनीमध्ये पाहायला मिळाली. थँक्यू व्हेरी मच संदेश शेंडके. तर इथे नाणेफेकीचा कौलही केला जाईल. धन्यवाद. मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हावं. आणि दिगोडे टेल वॉज द कॉल. पहिल्यांदा टेल काटा पडला खरं तर गोटेकर संघ तुमचं शुभेच्छा असतील तुम्हाला. आणि नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. निर्णय काय असेल? प्रथमतः क्षेत्ररक्षण करणार आम्ही. क्षेत्ररक्षण करणार. आतापर्यंत जो खेळ चाललाय, ज्या संघाने चेस केलाय तो संघ जिंकतोय. आता समोरचा संघ जर पाहिला, दिगोडे संघही त्याच ताकदीचा आहे. तर एकत्रित काय सांगशील, कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? असं काय नाही, चेस करणं क्रिकेट एक जो पूर्ण एफर्ट लावल, पूर्ण 100% देईल तोच विन होईल. आज आमच्या ठाकूर परिवाराने सागरशेठ ठाकूर असतील किंवा आमचे सर्व रामशेठ ठाकूर साहेब असतील, हे जे आयोजन आहे त्या ज्या पद्धतीने सजवलंय त्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आजची ही स्पर्धा 2 लाखांची आहे, परंतु पुढे याच ठिकाणी याच आपल्याला पुढची स्पर्धा 5 लाखांची पाहायला मिळेल. आयोजनाबद्दल काय सांगाल? नक्कीच आयोजनाबद्दलच मला बोलायचं होतं. आयोजन इतकं सुंदर आहे का आता आम्ही पण एवढं लांबून ट्रॅव्हलिंग करून 4 तासाची रनिंग करून एवढं लांब येतो, गाडीमध्ये पूर्ण असं कंटाळतो. पण इथे आल्यावरती असं आयोजन बघून असं वाटतं की एकदम फ्रेशमध्ये खेळावा ना. खास करून मी सनी शेठ दादा यांचे आभार व्यक्त करतो कारण का त्यांनी टीम आमची पॅक केली म्हणून. आणि शेट्टीहून सुद्धा आभार करतो का अशीच टुर्नामेंट यापेक्षा अजून ही टुर्नामेंट भरपूरच बेस्ट आहे, पण यापेक्षा अजून बेस्ट करणार पुढच्या वर्षी चालतं, त्याच्यासाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. आपले आभार. तर ठाकूर, आपल्याला अभिदा ज्या पद्धतीने आपण पाहिलं, टॉस आपल्या विरोधात गेलाय. मगाशीपासूनचा जो एकत्रित आलेख आहे, ज्या पद्धतीने धावसंख्या चेस होतात, आता समोरची समोरचा संघ पाहता कोणत्या स्थितीमध्ये तुम्हाला बॅटिंग करून कोणत्या पद्धतीचा स्कोर राखण्याचा विचार असेल? नक्कीच आम्ही 60-65 जाण्याचा प्रयत्न करू. ग्राउंड पण चांगला आहे आणि लाईट पण भरपूर चांगली आहे. मुख्य म्हणजे तेच असतं नाईटमध्ये की लाईट कशी असेल. मॅच लवकर सुरू होईल. फक्त एकच प्रश्न असेल की आयोजनाबद्दल काय सांगाल? सातत्याने आयोजनाबद्दल खूप चर्चा झाली. मगाशीपासून मॅच सुरू झाली तेव्हापासून 5000 प्रेक्षक जोडले गेलेत. नक्कीच आयोजनाबद्दल काय बोलायचं, कारण एवढं मोठं आयोजन करणं ही मोठी संकल्पना आहे आणि आयोजकांना मी शुभेच्छा देतो की त्यांना आम्हाला इथं संधी दिली. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मान्यवरांचे आभार आणि दोन्ही संघनायकांना शुभेच्छा देऊया. जाऊया मॅचकडे. मॅच मात्र रंगणार आणि मॅचमध्ये आवाज मात्र येणार. रोशनजी पाटील, मॅन फ्रॉम तारा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद राजकिरण कोळी सर. जाऊया सामन्याकडे. पहिला बॉल आदित्य पाटीलचा होता. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता आणि इनसाइड आउट खेळत असताना बॉल त्या ठिकाणी बॅक टू द बॉलर पाहायला मिळाला. टार्गेट फार कमी आहे, 37 धावांचं टार्गेट आहे, परंतु दोन्ही संघ हे अतिशय आपण जर पाहिले या क्रिकेट ग्रामीण क्रिकेटमध्ये दबदबा प्रस्थापित करणे दोन्ही संघ आहे. त्यामुळे हा सामना देखील तितकाच इम्पॉर्टंट राहील आलेल्या प्रेक्षकांसाठी. 37 रनचा पाठलाग करायचा आहे. मैदानामध्ये 9.25 हा रिक्वायर्ड रन रेट राहील. सेकंड बॉल या वेळेला देखील आपण पाहिला. क्या बात आहे, कमालीचं फुटवर्क आपण पाहिलं. त्या ठिकाणी फॉलो थ्रूमध्ये बॉलला अडवलं आहे त्या ठिकाणी आदित्यने. चांगला खेळाडू, शांत संयमी परंतु अतिशय भेदक आणि वेगवान वर्सटाईल गोलंदाज या ठिकाणी आपण पाहत आहे. मित 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी संघाचा आदित्य पाटील गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेमध्ये
दमखम दाखवतोय समोर ज्या खेळाडूने मागच्या मॅचमध्ये इटका जेव्हा पत्तरसे असं एक खरं तर आपण नेहमी म्हणत असतो आणि त्या ठिकाणी मांडा संघाला जशास तसं प्रत्युत्तर देत 54 धावांची इनिंग साकारणारा रायगडचा स्टायलिश खेळाडू ओमकार पाटील. यावेळेला गुडघा वाकवत हा फटका सजवायचा होता, आपला ट्रेडमार्क शॉट खेळायचा होता ओमकार पाटीलला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. सलगचे 3 डॉट बॉल टाकत असताना आदित्य पाटील हा खरंतर गोलंदाज पहिल्या P1 मध्ये पॉवर प्लेमध्ये जबरदस्त गोलंदाजी, नॅचरल स्विंगचा योग्य वापर, त्याची उंची देखील चांगली आहे आणि शोल्डरचा देखील चांगला वापर करत असताना गती आपण पाहिली प्रत्येक बॉलमध्ये. इथे लॉक केला बॉलला, दबाव वाढला होता, मिडऑफच्या डोक्यावरून हा फटका सजवलाय आणि इथे मात्र येतोय हा सणसणीत चौकार टीम मुरबीला ओमकार पाटीलच्या बॅटमधून. तुम्ही ऐकताय खरं तर DJ मॅडी यांच्या माध्यमातून आज बऱ्याच दिवसानंतर मॅडी देखील आज साऊंड सिस्टीममध्ये या ठिकाणी जोडले गेले, त्याचं देखील स्वागत करूया भरपूर दिवसानंतर. उत्तम DJ ऑपरेटर. पहिला चौकार आपण पाहिला ओमकार पाटीलच्या बॅटमधून टीम मुरबीसाठी. 4 धावा आल्या, पहिले 3 डॉट बॉल, त्यानंतर आक्रमण केलं ओमकारने, इनफिल्डला क्लिअर केलं. सुरुवातीला संघर्ष त्यालाही करावा लागला, त्यानंतर मात्र एक संघर्षमय चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. इथे बॉलचा पाठलाग केला धीम्या गतीने, थोडासा वाईड लाईनवरती टाकला चेंडू, पंचाने या बॉलला वाईड घोषित केला. एक्स्ट्रामध्ये भर पडेल, धावसंख्येत बदल होईल, थोडी पुढे सरसावेल, अवांत रन मात्र ॲड होईल. 5 धावा आपण धावफलकावरती लागताना पाहत आहे. 70 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता मांडा संघाच्या अगेन्स्ट टीम मुरबीने. आता इथे 37 धावांचा पाठलाग बामण डोंगरी समोर करेल का, एक मोठा प्रश्न आहे, त्याचं उत्तर त्यांना शोधायचं. गॅपमध्ये फटका ऑन साईडला, फिल्डर अगदी आपण जर पाहिला स्क्वेअर लेग रिझनमध्ये होता आणि इथे मात्र चालला बॉल मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. या षटकातला दुसरा चौकार. चार धावा आल्या आणि खरं प्रेक्षक बघा मोठ्या संख्येने मैदानाच्या अवतीभोवती गर्दी करून उभ्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. एरवी आपण जर पाहिला रामबाग अक्षरशः फुललेला असतो प्रेक्षकांना आणि खरं पर्यटकांमध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेगला हा फटका, फॉलिंग स्विपचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी जीत खोत उभ्या आहेत. बॉलला थांबवत असताना सिंगल आली आणि पहिल्या ओव्हरला सुरुवात दमदार झाली असंही म्हणायला हरकत नाही आहे, कारण 10 धावा आल्या टीम मुरबीसाठी आणि जमेची बाजू आपण जर पाहिली बिनबाद. आता येणारे बॉल असतील त्या ठिकाणी 18 विजयासाठी तब्बल 27 धावांचं समीकरण. आजच्या रात्रीमधला हा खरं तिसरा सामना, दुसऱ्या फेरीमधला हा पहिला सामना आपण पाहताय मैदानामध्ये. या ठिकाणी मुरबी विपक्ष बामण डोंगरी, यानंतर स्वरांश एंटरप्राइजेस गोटेगर बी विपक्ष जय माता दी दिगोडे. बघा प्रेक्षक या ठिकाणी बसलेल्या त्यांच्या दिशेने हा फटका पाहायला मिळाला आणि तर मॅच बॉल त्यांच्या हातामध्ये गेला, त्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात आणि खरं तर आई एकविरा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक आता आमचा समवेत या ठिकाणी जॉईन झाले. त्या सर्वांचं स्वागत आणि सर्व प्रेक्षकांना विनंती आहे असेल खरं तर या चॅनलला आपण लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. उत्तम योगदान देत असताना संदेश शेळके आणि टीम या स्पर्धेसाठी. फर्स्ट ओव्हर कंप्लीट, पॉवर प्लेमध्ये 10 आल्या. कंपॅरिझन आपण जर केलं तर पहिल्या खरं तर 17मध्ये 16 धावा आल्या होत्या संकेत पाटीलच्या अगेन्स्ट. एक विकेट मिळाला होता, परंतु सेकंड ओव्हरमध्ये विकी पाटीलनं कमालीचं कमबॅक केलं. संदीप पाटील जासेचे आमचे ऑफिशियल पंच आपण पाहता मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आमचे राजेंद्र गरज सर, त्या ठिकाणी ओरणचे शेव्याचे खतर पंच आणि तिसरे पंच आमचे प्रशांतजी माळी सर. आज त्रिवेणी संगम चांगलं योगदान देताना या स्पर्धेला. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती आला जीत खोत, ज्याच्या नावातच बरंच काही दडलंय, नावामध्ये जीत आहे आणि मागच्या सामन्यामध्ये हा खेळाडू प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता, तो मात्र आता त्या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती आलाय. जीत खोतला आपण पाहताय 15 धावा खर्च करत 3 खेळाडू त्याने बाद केले होते, तो मात्र आता बॉलिंग ट्रॅकवरती आला. एक इकॉनॉमिकल फिगर षटक हवा आहे टीम मित 11 जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरीला. फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय, मिड विकेट मध्ये गॅप मोठा आहे, तो शोधलाय आणि बॉल झाला 2 फिल्डरच्या मधून फरार. 4 धावा मिळतील त्या चौकार.
खरं तर मॅन इन फॉर्म ओमकार पाटील हा खेळाडू मागील काही स्पर्धांमध्ये त्याने केलेली दमदार कामगिरी पाहिली. त्याच्याबरोबरने सिक्सर किंग शुभम ठाकूरची देखील आपण इनिंग पाहिली. अनेक स्पर्धांमध्ये दमदार त्याने देखील खेळ साकारले. मध्ये इथे बघा चॉप केलं बॉलला, फक्त दिशा दिली आहे. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ पण मागे फिल्डर आहेत. डीप बॅकवर्ड पॉइंटला खराब फिल्डिंग, दबाव आणि इथे मात्र नशिबाचा चौकार. तेजस यांच्या चेहऱ्यावरती आता खरं तर तुम्ही पाहता टेन्शन वाढलंय, कारण इथून मात्र आपण जर पाहिलं लेझी क्रिकेट 4 धावा आल्या ओमकारच्या बॅटमधून टीम मुरबीला. गोलीगत फिल्डिंग पाहायला मिळाली. खरं त्या ठिकाणी आदित्य पाटील कडून हा चौकार खरं तर 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपात त्याने खर्च केला असंही म्हणायला हरकत नाही. ओंकारला मात्र मोमेंटम मिळालाय. यावेळेला क्रॉस बॅटेड हाफ ट्रॅकर बॉल होता. आडव्या बॅटने खेळत असताना आर्यन नाईक मागे आहे. चेंडूची फेकी येईल तदबर 1 धाव आली आणि सध्या आपण जर पाहिलं सुस्थितीमध्ये आला आहे त्या ठिकाणी मुरबी संघ. चांगली फलंदाजी केली आहे. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी भेदक पाहायला मिळाली. ज्या विकीने खरं तर मांडा संघाच्या अगेन्स्ट 21 धावा खर्च केल्या, त्याच विकीने मागच्या इनिंगमध्ये फक्त 5 धावा खर्च करत एक खेळाडू बाद केला. प्रतीक पाटीलने 5 धावांचं षटक टाकलं. सर्वेशने 10 धावा खर्च केल्या शेवटच्या ओव्हरमध्ये आणि पूर्ण आपण सत्र पाहिले 36 धावा आल्या होत्या बामण डोंगरी संघाच्या वाट्याला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 37 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत या ठिकाणी 19 धावा धाव फलकावरती आहेत. 1.3 चेंडूंचा खेळ संपलाय. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न सावध पवित्र घेतलाय, कारण त्याला माहिती आहे ओमकार सेट झालाय, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक कशी देता येईल याच अनुषंगाने विकीने मात्र हा प्रयत्न केला असावा. परंतु इथे कौतुक करावं लागेल जीत खोचं. कमालीची गोलंदाजी केली आहे, भेदक गोलंदाजी. सामना सहजासहजी सोडणार नाही या दोन्ही संघ. शेवटच्या क्षणापर्यंत लढतील यातील मात्र शंका नाही. जीत कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी राऊंड द विकेट. तेच सरळ बॉल फुलटॉस आहे, फटका चांगला आहे, उंची घेतली आहे आणि त्या ठिकाणी अंतर कापत असताना आदित्यचं बॅलन्स गमावलंय. आदित्य नेमकं करतोय काय बघा. एक पाय सीमारेषा पलीकडे होता आणि एक पाय सीमारेषेच्या अगदी आतमध्ये होता. त्यामुळे इथे षटकार घोषित करण्यात आलाय पंचांच्या माध्यमातून. 6 धावा. पाटील बघा समाधान किती टेन्शन मध्ये आले. समाधान मागेच बसलेत आणि हे सर्व पाठीरेख्यात बामण डोंगरीचे. तो नेमका करतोय का आदित्य. 6 धावा या चेंडूवरती मिळाल्या. आता पूर्णपणे सामन्यावरती मजबूत पकड. हा फटका विकीचा. गेले कित्येक दिवस आपण जर पाहिला थोडा अदृश्य झाला होता आणि इथे काय फटका सजवलाय. मागे गेले, जागा बनवली आणि इथे मात्र बॉलला पाठवलं पाठीमागे फाईन लेगच्या बाहेर. सीमा पार, लगातार दुसरा षटकार. निश्चित आता प्रॅक्टिस ग्रुप घरकुल यांच्याकडून अशोक, कपिल पारवे, अनिल पाटील, रिद्धेश जोशी, बंटी जोशी, ऋतिक म्हात्रे मुरबी टीमसाठी आले शुभेच्छा. जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे, कॉमबॉक्सकडे, जिकडे आवाज आपल्याला ऐकायला येतोय सुप्रसिद्ध समालोचक रोशनजी पाटील आणि प्रवीणजी गायकरांचा. धन्यवाद. बघा ऑन स्क्रीन एक 2 खेळाडू आहेत एकाच घरातील. खरं तर हे 2 खेळाडू आणि बघा स्टाईल त्यांची किती चांगली आहे. षटकार मारल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद पाहायला मिळाला आणि एक चांगला बियर्ड लुक. खरं तर ओमकार, विकी यांना आपण पाहत आहे. दोन्हीही खरं तर चांगले दमदार खेळाडू. A1 जोडी मुरबी संघाची इथे मात्र आक्रमक झाली. 12 बॉल आणि फक्त आता 6 रनची गरज. पिताश्री ग्रुप पप्पन पाटील मोठी जोई आणि आमचे मित्र प्रियाल पाटील मोठी जोईचे समालोचक. त्यांच्याकडून मात्र ओमकारला खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेला शुभेच्छा, त्यांचं स्वागत आपण करूया. बघा चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी झाली आणि आतापर्यंत 31 धावा आल्या. आता खरं तर या मॅचला खरं तर तारणारं खेळाडू कोणता असेल तर कल्पेश ठाकूर. अनेक वेळा मेडन षटक त्यांनी टाकलेत आणि इथे मात्र त्याच षटकांची गरज राहील, कारण 12 बॉल 6चं समीकरण बाकी आहे. 12 चेंडू 6 समोर ओमकार पाटील. लेफ्ट आर्म होल्ड द सम्स. शफल झाले, जागा बनली, मागे चालला बॉल, खराब फिल्डिंग. ओमकार नाईक मागे आहेत. बॉल चालला लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप, सीमा पार, 4 चौकार.
2 धावा अजूनही 10 चेंडूमध्ये करायच्यात. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली ओमकार पाटीलकडून. पहिल्या सामन्यामध्ये 54 धावा 54. आणि इथे देखील स्टायलिश स्ट्रोक. क्या बात आहे. बघा काय कमालीची फिल्डिंग आहे, अप्रतिम. जरी संघ पराभवाच्या उंबरट्यावरती असला तरी मी माझी गुणवत्ता सोडणार नाहीये. तकदीर पाटील हा खरं तर त्या ठिकाणी फिल्डर उभा होता. आदित्यने केलेल्या चुका या सामन्यामध्ये कदाचित मागणे राहिल्या आणि नक्कीच आता आपण जर पाहिला बामण डोंगरी संघ पराभवाच्या उंबरट्यावरती आला. फिल्डिंगमध्ये झालेल्या चुका आपण पाहिल्या कधी कधी होतं एखाद्या खेळाडूकडून, पण तो इथून आपण जर पाहिलं तर मुरबी संघाचं पारडं थोडंसं जड राहील. 1 रनची गरज आहे, फक्त सिंगल हवी आहे. बॉल मागे चाललाय गोळीच्या वेगाने, सीमा पार, विजयी चौकार. सलग 2 सामने जिंकत आजच्या रात्रीमध्ये 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय मुरबी संघ. अभिनंदन टीम मुरबी. हार्ड लक बामण डोंगरी. यस, चांगला खेळ 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अभिनंदन मुरबी संघ आणि हार्ड लक बामण डोंगरी. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर YCC आर्चरी 11 जयदुर्गा मुरबी संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय नरेश पाटील साहेब यांच्या वतीनं संघासाठी शुभेच्छा आहेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. यावं व्यासपीठावरती आमचे महेश दलवे असतील, एक दमदार क्रिकेटर, त्यांचंही सहर्ष स्वागत. तर यस रोशन मॅन ऑफ द मॅचचे हिरो. लो स्कोर मॅच, परंतु 2 गोलंदाजाने 5 धावा खर्च केला, 1 गडी बाद केला. परंतु बॅटिंग करत असताना ज्याने खरं तर धुवाधार सुरुवात करून दिली आपल्या टीमला आणि वैयक्तिक आपल्या संघासाठी 11 बॉलमध्ये 23 धावा देखील ओमकार पाटीलने केला. त्यामुळे कन्फ्युजन आहे नक्की मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कुठे जाईल. जोपर्यंत आपल्याला कॅल्क्युलेशन्स येतील तोपर्यंत पुढील जो सामना आहे, नाणेफेकीचा कौल ज्यांच्या बाजूने लागला आहे त्यांना विनंती आहे आपल्या निर्णयावरती त्वरित अंमलबजावणी करा आणि जास्त वेळ न दवडता आपल्याला जायचं आहे मैदानाकडे. सामनावीर एका षटकामध्ये 5 धावा खर्च करत 1 खेळाडू बाद केला आणि वैयक्तिक 16 धावांचं योगदान त्यांना देणारा विक्की पाटील ठरला या सामन्याचा हिरो. अष्टपैलू कामगिरी करत मात्र या सामन्यामध्ये ठरलाय विक्की पाटील हा तर सामनावीराचा मानकरी. 1 विकेट त्याने घेतला, इकॉनॉमिकल फिगर षटक टाकलं, फक्त 5 धावा दिल्या आणि 16 धावा त्याने बॅटिंग करताना योगदान दिलं आणि हा खेळाडू ठरलाय सामनावीर. तर चला विकी पाटील यांना विनंती आहे आपण कृपया करून यावं. सागर शेठ ठाकूर साहेबांना विनंती आहे आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करण्यासाठी यावं. स्वप्नीलजी ठाकूर यांना विनंती असेल की आपण यावं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित केला जाईल. आणि भानुदास तुमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे एका षटकारासाठी, ते पण घेऊन जा आपण प्लीज. विकी पाटील त्यांची ताकदवर आपल्याला खेळी पाहायला मिळाली. तर निश्चितच तुम्ही पहिल्यांदा बक्षीस स्वीकारा, नंतर आपण बोलूया. तर भानुदास म्हात्रे आपल्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस होतं सुजित साहेबांकडून, ते आपण घ्यावं. प्रवीणजीकडे द्या आपल्या शुभ हस्ते. स्वप्नील सरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हे 500 रुपयाचं पारितोषिक जे आहे ते भानुदास म्हात्रेला द्यायचं आहे. तर विकी पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. व्हेरी वंडरफुली ब्रिलियंटली बॉलिंग, ब्रिलियंटली बॅटिंग, अष्टपैलू असा खेळ दाखवलाय. तर विकी पाटीलचा खेळ आवडला असेल तर टाळ्या द्यायच्यात. कॉंग्रॅच्युलेशन विकी यावं. तर स्वप्नीलजी आपल्याला विनंती आहे, भानुदासचा 1 षटकार पाहायला मिळाला होता तर त्यांच्यासाठी त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक आहे. विनंती आहे स्वप्नीलजी आपण स्थानपन्न व्हावं, आपण बसून घ्यावं. थँक्यू व्हेरी मच. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. तर टीम मुरबी, चेतनजी ठाकूर, मुरबीला थांबायचं आहे ना. आज एक टीम सुपर 4ला जाणार हे कंपल्सरी ठरलेलं आहे. मुरबी आपल्याला थांबायचं आहे, कुठेही जाऊ नका अशी आयोजकांकडून एक मागणी आहे. तर मॅचमध्ये आपण बनलोय. आजची स्पर्धा रामबाग चषक आपण पाहतोय, जे की सातत्याने जेव्हापासून सुरुवात झाली जवळजवळ 4000 व्ह्यूवर्स आपण लाईव्ह पाहतोय. खरं तर ही स्पर्धा कशामुळे आज एवढी प्रसिद्धीस आली त्याचं एकमेव कारण आहे स्पर्धेची फी जी आहे खूप वाजवी आहे. स्पर्धेचं बक्षीस हे खूप जबरदस्त आहे. स्पर्धेचं आयोजन, मैदान आणि स्पर्धेचे सर्व आयोजन करते त्यांचं एकत्रित काम पाहता जबरदस्त कामगिरी आहे. आतापर्यंत पाहिलेल्या मॅचेसमध्ये आलेला प्रत्येक संघ ज्यांनी टॉस जिंकलाय, ज्यांनी चेस स्वीकारलाय तो प्रत्येक संघ जिंकलाय. इथून पुढे दिघोडे संघ
हे अंकगणित मोडेल का? इथून पुढे